नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। श्री भगवानुवाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे। गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। अनादिसिद्ध हे आगवे होत जात स्वभावे। तरी तुवा का शोचावे सांगे मज। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। भगवद्गीतेच्या मुख्य उपदेशाला प्रारंभ दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून झालेला आहे। भगवान परमात्मा अर्जुनाच्या भ्रांतीच्या कारणाचा विचार करतात। जया परी पार्थ भ्रांती सांडी। ते कारण मने धरिले मग सरोष बोलो आदरिले। जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आती। आपणही विचार करत आहोत की जोपर्यंत एखाद्या कार्याची निवृत्ती आपल्याला करायची असेल ती निवृत्ती दोन प्रकारची आहे। एक लयरूप निवृत्ती, दुसरी आत्यंतिक निवृत्ती। लयरूप निवृत्तीचा विचार सांगत असताना कार्याची कारणामध्ये निवृत्ती होत असेल तर ती फक्त लयरूप निवृत्ती आहे। पण कार्याची कारणासहित निवृत्ती होत असेल म्हणजे लयरूप निवृत्तीमध्ये कार्य जातं, नष्ट होतं, पण कारण शिल्लक राहतं। आणि आत्यंतिक निवृत्तीचा विचार केला तर कार्यासहित कारणाची निवृत्ती त्यालाच आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात। कार्यही नष्ट झालं पाहिजे आणि कार्याचं असणारं कारणसुद्धा नष्ट झालं पाहिजे। जर कारण शिल्लक राहिलं तर कार्योत्पत्ती पुन्हा होऊ शकते। याकरिता पुन्हा पुन्हा कार्य प्रतीतीला येऊच नये। शहाणी माणसं मग कारणाचा नाश करत असतात। ज्ञानोबारा याच अध्यायामध्ये पुढे उदाहरण देतात। जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे। तरी कैसेने नाश निपजे तया वृक्षा तो उदकाचे बळे अधिके। जैसा आडवेने अंगे फाके तैसा मानशी विषय पोके रसनाद्वारे। सिद्धांत पुढे सांगितला आहे की अंतकरणामध्ये रसनेंद्रियाच्या द्वारे विषय पुष्ट होतो। याचा अर्थ जोपर्यंत अंतकरणामध्ये आसक्ती आहे तोपर्यंत विषयाची पूर्ण निवृत्ती होत नाही असा तिथला विचार आहे। पण दृष्टांत दिला तो कार्याची निवृत्ती आपण करत आहोत। एखाद्या झाडाची वरवर असणारी कोवळी पालवी जर आपण खुडून टाकली आणि मूळ तसंच ठेवलं, मूळ हे कारण आहे, आणि त्याला जर आपण पाणी घातलं तर वृक्ष वरती वाढत नाही, पण आडवेने अंगे फाके तर दुसऱ्या बाजूला विस्ताराला प्राप्त होऊ शकतो। तसं जोपर्यंत आपल्या दुःखाचं कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान त्याला आपण निवृत्त करत नाही तोपर्यंत एक दुःख गेलं की दुसरं दुःख येतं। आध्यात्मिक दुःख गेलं की आधी भौतिक दुःख येतं, त्याची निवृत्ती केली की आधी दैविक दुःख येतं। किंबहुना कधीकधी तीनही दुःख एकाच वेळेत आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतात। त्रिविध मुख्य आघावे उपद्रवांचे मेळावे येतात की नाही, सगळ्या प्रकारचे दुःख आपल्या जीवनात येऊ शकतात। विचारसागरामध्ये त्या दुःखाला कारण सांगत असताना एक इमारत दाखवलेली आहे। सकल दुःखाला कारण काय म्हणे शरीर। ज्या ज्या काळामध्ये आपल्याला शरीर असतं त्याच काळात आपल्याला दुःख होतं। शरीर नाही त्या काळामध्ये दुःख होत नाही। गुरुवरे डॉक्टर बाबा विनोदाने स्वामी महाराजांचं उदाहरण सांगत असतात। स्वामी महाराजांचा कोणीतरी गुरुबंधू किंवा भाविक व्यक्ती खूप आजारी पडला। स्वामी महाराज त्याला भेटण्यासाठी दवाखान्यामध्ये गेले आणि मग विचारपूस केली की नाही। बरं नेमकं असं आहे, जोपर्यंत एखादा व्यक्ती भेटायला जात नाही तोपर्यंत त्या रुग्णाला आपल्या दुःखाचं काही वाटत नाही बघा। पण एखादा भेटायला गेला आणि काय बरं आहे का लगेच तो अश्रू ढाळतो। हे असं होतं ओघाओघामध्ये, त्यालाही असं वाटतं की कोणीतरी आपल्याला विचारत आहे। मग स्वामी महाराजांनी विचारलं कसं काय आहे। मग स्वामी महाराज खूपच वेदना होतात, खूपच वेदना होतात। स्वामी महाराज म्हणले, हे बघ तुला फक्त थोडे दिवसच वेदना होणार आहे। एकदा जर हा मृत झाला आणि मग खडकावर जरी आदळलं तर काही होणार नाही। भाव काय आहे, जोपर्यंत आपल्याला शरीर आहे तोपर्यंत आपल्याला दुःख भोगावं लागतं।
ज्ञानोबरांनी सिद्धांत हा 14व्या अध्यायामध्ये सांगितला आहे. एरवी तरी सहजे सुखदुःख तैची सेविजे, देह जळी होईजे मासोळीजे. मासोळीचं उदाहरण दिलं आहे. ज्याप्रमाणे मासोळी पाण्याशी संबंधित राहिली तर जगते, पाण्याशी वियोग जर झाला की ती मरते. याचा अर्थ तिने आपल्या जीवनामध्ये पाण्याशी तादात्म्य केलेला आहे. तसं ज्या काळामध्ये जीवात्मा शरीराच्या माध्यमातून, शरीर म्हणजे त्याला जगण्याकरता पाणी, आणि तो जीव आहे मासोळी, मी शरीराशिवाय जगूच शकत नाही असा ज्याचा भाव असतो, तो शरीर नावाच्या पाण्यामध्ये मासोळीप्रमाणे तादात्म्याला प्राप्त झाला आहे. आणि जोपर्यंत शरीर तादात्म्य असेल तोपर्यंत त्याला अनुकूल आलं की सुख, प्रतिकूल आलं की दुःख, विषयाचा संयोग झाला की सुख, वियोग झाला की दुःख, हे सगळे जीवनातले भाव सुरूच राहतात. त्याची परंपरा मात्र काही खंडित होत नाही. त्यातही पुन्हा एक बारकावा असा आहे, ज्या काळामध्ये आपल्याला मी शरीरी आहे अशी जाणीव असते की नाही, त्याच काळात दुःख होतं. ज्या काळामध्ये आपल्याला शरीराचा विसर पडतो त्या काळामध्ये आपल्याला दुःख होत नाही. हे आपले नित्याचे अनुभव आहे. समजा आपल्याला मूर्छा आली, येते कधी कधी बरं, मूर्छेने नाव रोगी विश्रांती जैसी. मूर्छा आली, मनुष्य विशुद्ध पडला, शरीराचा त्याला आठव नाही, त्या काळात त्याला दुःख होत नाही. एखाद्या व्यक्तीला थोडंसं जास्त एखाद्याने पेय प्राशन केलं, त्यालाही विसर पडतो की नाही. मद्यपांगीचे वस्त्र किंवा गाढ झोपेमध्ये आपल्याला आपला विसर पडतो, मी कोण आहे आणि माझं काय काय आहे, त्याचाही विसर पडला की दुःखाला विसरतो. बघा मनुष्य, जागृतीमध्ये एखादाचं मोठं ऑपरेशन व्हावं, शरीर कापलेलं असतं, टाके दिलेले असतात, वेदना होऊ नये म्हणून वेदनाशामक गोळ्या तो घेत असतो, पण जेव्हा त्याला गाढ झोप लागते ना तेव्हा ऑपरेशन नाही का, सगळं आहे, पण शरीराचा विसर पडला की प्रचंड वेदनासुद्धा तो विसरतो. मग सामान्य उदाहरण आहे, सामान्य झोपेमध्ये फक्त मनुष्याची वृत्ती कारणात लयाला जाते. म्हणजे अविद्या किंवा अंतःकरणाची वृत्ती आपल्या अज्ञानामध्ये लयाला गेली. एवढ्या काळात जर तो शरीराला विसरला तरीसुद्धा तो अनुभव सांगतो, मी सुखाने झोपलो होतो, जवळपास 8 तास मला काहीच कळालं नाही. अधिकार असतो कोणाचा, असं वाटतं की नाही त्याला. मग वृत्ती फक्त अज्ञानात जरी लयाला गेली, फक्त अजून कारण नष्ट नाही झालं, फक्त वृत्ती लयाला गेली तरीसुद्धा मनुष्याला सुखाची प्राप्ती आणि दुःखाचा विसर पडतो. आणि मग ज्या महापुरुषाने आत्मज्ञान संपादन करून आपली वृत्ती आपल्या परब्रह्म स्वरूपामध्ये लयाला विलीन करून टाकली आहे, तर त्याला मग सुख किंवा दुःख याचा अनुभव अनुभवाला येतच नाही. ते शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय. हा सगळा भगवंताने विचार केला की माझ्या अर्जुनाला आपण व्यावहारिक उपदेश सांगण्याला प्रारंभ केला, त्याचा उपयोग होत नाही. खरं असं आहे, विरक्त पुरुषाला व्यवहाराचा उपदेश मान्य होत नाही. विरक्त पुरुषाला आत्मज्ञानाचा उपदेशच सांगितला पाहिजे. ते भगवंताने अर्जुनाचं थोडं अधिकाराचं परीक्षण केलं आहे. किंबहुना भगवान तर 10व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, अर्जुना आम्ही आतापर्यंत तुला जे 9 अध्याय सांगितले ना ते तुला उपदेश सांगितलाच नाही, ते फक्त तुझं अवधान कसं आहे एवढ्याकरता आम्ही 9 अध्याय तुला सांगितले. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानचे पाहिले, तव टाचे नवे भले पुरते आहे. म्हणजे एखाद्या प्रवचनकाराने कीर्तनकाराने अर्ध प्रवचन अर्ध कीर्तन झाल्यावर म्हणावं, अहो आम्ही जे निरूपण केलं ना हे तुमचं लक्ष आहे की नाही हे आम्ही पाहिलं, असं म्हणण्यासारखं हे झालं आहे. आणि भगवान म्हणतात तुझा अधिकार पाहिला. गटी थोडेसे उदक घालीजे, तेने न गळे तरीवरी ताभरीजे, ऐसा परिसोने पाहिलासी तव परिसवीचे ऐसेचे होत असे. तसं भगवंताने याही अध्यायामध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या श्लोकामध्ये अर्जुनाचा अधिकार पाहिला की या अर्जुनाला कीर्ती सांगावी किंवा स्वर्ग नावाचा फलभोगाचा विचार सांगावा. पण अर्जुनाने सांगितलं, देवा या पृथ्वीवरचं निष्कंटक राज्य मिळालं काय आणि स्वर्गातलं हे राज्य संपादन झालं तरी माझ्या अंतःकरणाचा मोह नष्ट होईल, असा उपाय मला
तुमच्या कृपे वाचून दुसरा कोणताही दिसत नाही. एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे, किंवा तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे ये बुद्धी. देवाने विचार केला की या अर्जुनाचे शब्द त्याच्या अंतःकरणाची भूमिका स्पष्ट करतात. व्यावहारिक उपदेशाचा हा अर्जुन अधिकारी नाही, याला पारमार्थिक उपदेश केला पाहिजे. आणि मग तो पारमार्थिक उपदेश भगवंताने या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून प्रारंभ केला. या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत संपूर्ण वेदाचं उपनिषदाचं मंथन केल्यानंतर जे आत्मज्ञान बाहेर प्रगट होत आहे तो असणारा महत्त्वाचा विचार भगवंतांनी या जवळपास 20 श्लोकामध्ये प्रतिपादन केलेला आहे. त्यातलं सूत्र म्हणजे 11व्या क्रमांकाचा श्लोक आहे. भगवान असं म्हणतात, अर्जुना, जगतामध्ये पदार्थ 2 आहे. एक आहे देह, दुसरा आहे त्या देहामध्ये राहणारा देही म्हणजे आत्मचैतन्य. किंवा एक आहे शरीरी, दुसरा आहे शरीर आणि शरीरी. किंवा आणखीन जर आपण विचार केला तर एक पदार्थ आहे असत जड दुःख रूप. हा विचारामध्ये सांगायचं आहे बरं. असत म्हणायचं आणि पदार्थ आहे असं म्हणणं हा पुन्हा व्याघात नावाचा दोष येतो की नाही. पण विचाराच्या भूमिकेमध्ये असत जड दुःख हे मात्र जगताचं स्वरूप आहे आणि सच्चित आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. दोघांच्याही बाबतीमध्ये आपल्याला शोक करता येत नाही, कारण आत्मा हे मात्र न जायते, निर्विकार असल्यामुळे त्याला जन्म आणि मृत्यूचा स्पर्श होत नाही. मग ज्याला जन्मच नाही, परिणामी पुढचे 5 विकार येत नाही, तर शोक करण्याला कारण काय आहे? निष्क्रियम निष्कलम असं ते परमात्म तत्व खरं असं आहे. ते म्हणत असताना ते मी आहे असं आपल्याला आठवलं पाहिजे. नाहीतर मग आत्मस्वरूपाला नाश नाही, ते अमर आहे. अरे ते अमर आहे तर आम्हालाही माहिती, पण त्याप्रमाणे मी आहे असं जीवाला आत्मत्वाने ते ज्ञान झालं पाहिजे. नाहीतर ते अमर असेल तर ते परोक्ष झालं. पण तेच तत्त्वम असी असा महावाक्याच्या उपदेशामध्ये त्या परमात्म्याचं माझं अखंड ऐक्य आहे असं कळालं की मग ज्या सिद्धांताने, ज्या लक्षणाने आत्मचैतन्याचा नाश नाही, त्याच विचाराने, त्याच लक्षणाने माझ्याही स्वरूपाचा नाश होऊ शकत नाही असं जीवाला कळालं, तर त्या परब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान झालं, तर मग तो मृत्यूचं उल्लंघन करून जाऊ शकतो. भेद्यते हृदय ग्रंथीश छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. तत्संबंधाने शोक करायला जागा नाही. आणि शरीर प्रत्येक क्षणाला नष्ट होत आहे. अर्जुना, त्याच्याही बाबतीमध्ये शोक करू नको. तो मारणारा आहे आणि हे मरणारे आहे असा विचार करू नको. तो मात्र ज्यांचा शोक करू नये तत्संबंधाने शोक करतो. बुद्धिमान पुरुषाप्रमाणे भाषण काय करतो. पण पंडित लोक जे असतात मृत व्यक्तीविषयी आणि जिवंत व्यक्तीविषयी दोघाच्याही विषयी शोक करत नाही. का बरं? जिवंत आहे ना, मग काय रडायचं, आणि मेला ना, रडून फायदा काय? दोघाच्याही करता रडायचं आहे. कधी रडायचं? कधीच रडायचं नाही. हा मध्यंतरी तुम्ही रडण्याचा अभिनय करू शकता, अडचण ती नाही आहे. पण रडायचं कोणा करता? आणि पुराणादिकांचा जर आपण विचार केला तर मृत झालेल्या व्यक्तीविषयी शास्त्रातली प्रमाण अशी की रडू नये. कारण जर मागे राहणारी माणसं मृत व्यक्तीविषयी जर रडत असेल तर जे रडणारे माणसं अश्रू ढाळतात, जे अश्रू जमिनीवर पडतात, ते सगळे अश्रू त्या मृत झालेल्या जीवात्म्याला प्राशन करावे लागतात. आणि म्हणून मनुष्याने रडू नये. आता तो श्लोक माझ्या पाठ नाही आहे, मी साधक संजीवनीमध्ये बघितला, पण तो काही स्मरणामध्ये मला पाठ करता नाही आला, पण त्याचा भाव आपला समोर सांगितला. म्हणून मनुष्याने रडू नये. बघा, कुणाविषयी रडू नये. याचा अर्थ काय? प्राणाचा हा संयोग वियोगाचा धर्म आहे. एवढं महत्त्व आपण देतो आहे, पण अध्यात्मामध्ये जन्म आणि मृत्यूची एक प्रक्रिया सांगितली आहे. क्षणाक्षणालाच या शरीराचा मृत्यू होतो आहे, फक्त आपल्या विचाराने लक्षात येत नाही. म्हणून शेवटी आपण रडतो तो भाग अविचाराचा आहे. पंडित लोक जे असतात, पंडानाम आत्मविषया बुद्धी येषाम ते, ज्यांना आत्मस्वरूपाच्या विषयी ज्ञान प्राप्त झालं ते का रडत नाही बरं? कारण त्यांना माहिती आहे आत्मस्वरूपाला त्यांची बुद्धी विषय करते. आणि आत्मा कसा आहे? न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयः
अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्य माने शरीरे, म्हणून ते कोणाविषयी सुद्धा रडत नाही. ज्ञानोबराने त्या पंडित शब्दासाठी विवेकी शब्द पुढे वापरलेला आहे. जन्माची आणि मृत्यूची ही जी काही शरीर ग्रहणाची प्रक्रिया आहे हे फक्त आज प्रारंभ झाली असं नाही आहे. भगवान म्हणतात अनादिसिद्ध हे आघवे. हे अनादिसिद्ध म्हणजे अनादिकालापासून ही परंपरा अव्याहत प्रवाहित झालेली आहे. हिला कोणी खंडित करू शकत नाही. संसार हा प्रवाह रूपाने अनादी आहे. जसा गंगेचा ओघ हा प्रवाह रूपाने अखंड असतो, तसं जन्म म्हणजे उत्पत्ती, काही काळ राहणं म्हणजे स्थिती, आणि एकदा प्रारब्ध संपलं की नाश, उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या गोष्टी होत जात स्वभावे. हे आपोआप होत आहे. हे सृष्टीचं चक्र, याला कोणी थांबवू शकत नाही. ज्ञानोबरांच्या या ज्ञानेश्वरीमध्ये एक 3ऱ्या अध्यायामध्ये चक्र आलं आहे बघा कर्माचं. एवं प्रवर्तितम चक्रम. कोणतं चक्र आलं आहे? अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः तस्मात् सर्वगतम ब्रह्म, असं म्हटलंय की नाही. हे चक्र आहे बघा, सृष्टीचक्र. जसं याला कोणी थांबवू शकत नाही, तसं देह धारण करणं म्हणजे जन्म आणि प्राणोत्क्रमण होणं, देह सोडणं म्हणजे मृत्यू, हे अनादिकालापासून चालत आलं आहे. असं असताना तू आकाश ओचावे. अर्जुना, तू या संबंधाने का बरं रडावं सांग बरं. मग मला सांगू नको. ते रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजींना जीवनातले 4 सिद्धांत सांगितले आहे. फारच गोड आहे बरं. एकच श्लोक आहे, पण त्यातला अतिशय महत्त्वाचा विचार सांगितला आहे. त्या श्लोकाचा भाव असा आहे: सर्वे क्षयांता निचयाः पतनांताही समुच्छ्रयाः संयोगा विप्रयोगांता मरणांतम च जीवितम. 4 सूत्र सांगितले, पण इतके गोड आहे ते 4 सूत्र. खरं तर आपण जर अध्यात्मातलं आपलं मनन करायचं असेल, मनन साधकाने जर नित्य जागृती ठेवायची असेल, तर आपलं निरीक्षण बरं तसं तर कायमच आपले हे वचन समोर पाहिजे, पण त्यातल्या त्यात आपली आत्मजागृती आपल्याला कायम ठेवायची असेल तर यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकांना हंती न निबद्धते. या श्लोकावर असणाऱ्या सगळ्या ओव्या दररोज सकाळी वाचल्या पाहिजे. उठल्याबरोबर ते चिंतन आपल्याला आठवलं पाहिजे की माझं स्वरूप असं आहे. आणि कायम वैराग्य संपन्न राहायचं असेल तर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम या ओव्या आपल्या डोळ्यासमोर असल्या पाहिजे. आपल्याला कोणत्याही विषयाचं आकर्षितच करणार नाही जर जन्म मृत्यू जरा व्याधी हे आपल्यासमोर राहिलं तर. आणि आत्मसंबंधाने स्वतः किंवा परतः आपलं कधी व्युत्थानच होणार नाही जर आपल्या डोळ्यासमोर यस्य नाहंकृतो भावो या श्लोकावरच्या जर ओव्या कायम स्मरणीय राहिल्या तर. म्हणून भगवान परमात्मा सूत्ररूपाने सांगतात सर्वे क्षयांता निचयाः. जेवढा जेवढा आपण संचय करतो की नाही त्या संग्रहाचा कधी ना कधी शेवट कशामध्ये आहे? क्षय होणं हा त्याचा अंत किंवा शेवट आहे. कितीही संग्रह करा, संग्रहाचा एका काळामध्ये नाश होतो. मधमाशा संग्रह करतात, नाश ठरलेलाच आहे. त्या मुंग्या वारुळामध्ये संग्रह करतात, नाश ठरलेलाच आहे. पण निचय म्हणजे संचय केला की क्षय हा त्याचा नाश आहे. दुसरं सूत्र सांगितलं पतनांताही समुच्छ्रयाः. जी माणसं वरवर चढत जातात ती कधी ना कधीतरी खाली उतरणारच आहे. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती. पण अगोदर जाती ना स्वर्गाला जातात आणि पुण्यक्षय झाला की माघारी येतात. एखादा पर्वतावर चढला खाली कधी ना कधीतरी उतरणारच आहे. जो व्यक्ती उत्कर्षाला जातो तो कधी ना कधी खाली उतरतो, सूत्र ठरले आहे. त्यानंतर संयोगा विप्रयोगांता. ज्यांचा संयोग होतो आहे त्यांचा कधी ना कधीतरी वियोग होतोच आहे. सकाळी 7 वाजता आपला संयोग आहे, 8 वाजता आपला वियोग आहे, ठरलेलंच आहे सूत्र. किंवा पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोतांचा पसर मिळती काष्टे लोटता पूर आदळे दूर होती खल्लाळी. नदीमध्ये पावसाळ्यात अनेक लाकडे एकत्र येतात बघा. सगळे लाकडं एकत्र आले गुण्यागोविंदाने प्रवास करतात बघा. एकमेकाला परिचय विचारात, तुम्ही कोणत्या गावातून आलात, म्हणजे कोणत्या जंगलातून आलात. म्हणजे जुनं खोड असतं ते सांगतं मी 5-6 पावसाळे पाहिलेले आहे, असा परिचय देतात की नाही. ते
ते लाकडं एकत्र येतात प्रारब्ध असेपर्यंत, आणि खडकावर आदळले की सगळे आपापल्या मार्गाला निघून जातात. जीवनाचा प्रवाह असाच आहे. आपण सगळे प्रारब्धाच्या सूत्रबंधनामध्ये बांधलेलो आहोत. आपला सगळ्यांचा प्रवास प्रारंभ झाला आहे. परिचय आपला सगळ्यांचा होतो, आणि एकदा प्रारब्ध संपलं की सगळे आपापल्या मार्गाला निघून जातात. बसमध्ये आपण बसतो की नाही, मग अनेक माणसं चढतात, अनेक माणसं उतरतात. बस अनादि रूपाने प्रवाहित आहे. ते चालूच आहे, पण त्यामध्ये चढ उतार करणारे प्रवासी येतात जातात. हे सगळं ठरलं आहे. जीवनाचंही सूत्र असंच आहे. ज्यांचा ज्यांचा संयोग झाला त्यांचा कधी ना कधीतरी वियोग होणारच आहे. हेही आपल्याला असं वाटतं संयोग झाला ना तर वियोग होऊच नाही. आपण नाही करू शकत ते. आपल्याला वाटतं विषयांनी आपल्याला सोडवू नये, विषय तिथं राहतात आणि आपल्याला जावं लागतं. असंही करू शकतं. संयोगाचा वियोगामध्ये अंत ठरलाच आहे. आणि चौथं सूत्र सांगितलं, मरणांतमच जीवितम. जी माणसं जिवंत राहतात त्यांचा शेवट मरणामध्ये आहे. जिवंत जगणं म्हणजे काय आहे? जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे अंतर आहे ते आपलं जीवन आहे. आणि योग असा आहे, जन्म होणं हे आपल्या प्रारब्ध आहे, आणि मृत्यू आपल्याला माहिती नाही. कधी कोणत्या क्षणामध्ये मृत्यू आपल्यावर पाश टाकेल कोणाला माहिती आहे का? कोणालाही माहिती नाही. बघा, ईश्वराने ते सगळं सूत्र आपल्या हातामध्ये ठेवलं आहे. कधी आपल्याला मृत्यूला जावं लागेल हेही माहिती नाही. पण मनुष्याच्या जर भविष्याच्या कल्पना पाहिल्या, वा वा वा, काय आराखडे बांधतो तो. ते पाहिलं तर असं वाटतं की जणू काही हा आमर पट्टाच घेऊन आलेला आहे. माणसं म्हणतात ना, हो भविष्याचा काहीतरी प्लॅन करा, तुम्ही काहीतरी नियोजन करा, असं म्हणतो की नाही. आपला मृत्यू कधी येणार आहे हे माहिती नाही आहे, पण आपण अमर राहणार आहो अशा पद्धतीनं आपला. आणि जीवनातले अनमोल क्षण असतात, तारुण्यातले असतात सुवर्ण क्षण, ज्या काळामध्ये साधना चांगली घडू शकते, इंद्रियामध्ये पाटव्य असतं, बुद्धी मन सहाय्य करतात, देशकालाची अनुकूलता आहे, ज्ञानोबा आपल्याला प्रसन्न आहे म्हणून आपण इथं राहतो. या सगळ्या अनुकूलता जरी आल्या तरी मनुष्याला असं नाही वाटत की परमार्थामध्ये फार आपण वेगाने प्रगती करावी. त्याला असं वाटतं एकदा व्यवहाराची सोय लावली ना मग निवांत परमार्थ करू. अरे, प्रापंचिक लोकांच्या याच धारणा आहे, आणि आपल्याही त्याच जर धारणा झाल्या तर मग आपल्याला ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचायला मिळूनही मग आपल्यामध्ये बदल काय होणार आहे? धारणा पहिल्यांदा बदलल्या पाहिजे. म्हणून एक गोष्ट आपण वरवर स्वीकारली तरी चालते. व्यवहार हा आहाच म्हणजे वरवर असावा, पण अंतरंगामध्ये मात्र खरा परमार्थ असावा. व्यवहाराच्या ठिकाणी करावा लागणार आहे जिवंत आहे तोपर्यंत, पण धारणा मात्र या बदलल्या पाहिजे. कारण मरणांतमचे जीवितम सांगू नाही ना शकत आपण. एवढाच कालावधी आपल्या हातात आहे, मृत्यू येत नाही तोपर्यंतच. म्हणून तर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांतिका पाहे, परी आजीच होये सावध जो. मृत्यू उद्या येईल का कल्पांताच्या अंतिम येईल याचा विचार तो नाही करत, तो आजच सावध होतो. जसं की उद्याचा प्रवास धोक्याचा असेल तर माणसं आजच सावध होतात. पाहेचा पेना वाटवधा तव आजीची होई जे सावधा. हे तसंच आहे. मरणांतमचे जीवितम म्हणून भगवानही म्हणतात, अर्जुना हे अनादि काळापासून चालत आला आहे. होत जात स्वभावे तरी तुवा का शोचावे. सांगे मज, सांग बरं मला तू का बरं शोक करतो आहे? प्रभू मी शोक करतो याचं कारण परिमूर्खपणे नेनसी. न चिंतावे ते चिंतिसे आणि तो चिनीती सांगसी आम्हा प्रती. देखे विवेकी जे होती ते दोहितीही न शोचिती. जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. 101 क्रमांकाची ओवी आहे. भगवंताने हा सगळा विचार अर्जुनासमोर सांगितला. बरं, पहिल्यांदा शब्द देवाने वापरला असेल आतापर्यंत एक शब्द वापरला होता देवाने अर्जुनासाठी. तो तुम्हाला ती ओवीचा क्रमांक सांगतो, लक्षात येईल. भगवंताने 13व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये म्हटलं आहे, विचारी तू अर्जुनू. अर्जुना तू विचारी आहे बरं, किंवा तो विचार कर की कारुण्य की जसे दिनू सांग पा अंधकारे भानू ग्रासेलाथी. या ओवीमध्ये अर्जुनाला विचारी शब्द वापरला. किंवा तो अनुचिता चित्त नेदिसी धीर कही न सांडिशी तुझे नामे अपयशी दिशा लंगेचे.
अनुचित गोष्टीवर तू लक्ष देत नाही किंवा तो विचार करणारा विचारी आहे. आणि देवाच्या लक्षात आलं आपण याला विचारी म्हटलो पण हा अविचारीच आहे. कारण ज्या अर्थी हा रडतो आहे, शोक करतो आहे, याचा अर्थ हा खऱ्या अर्थाने विचारी नाही. म्हणून देवाने सरोष बोलू आदरिले, थोडासा आवेशयुक्त बोलायला प्रारंभ केला. आणि तो आवेश कोणता असतो? हा आवेश आहे तो मूर्ख आहेस तू, हा देवाचा आवेश आहे. परे मूर्खपणे नेनसे मोड आहेस, प्रज्ञावादांश भाषसे, शहाण्या पुरुषाप्रमाणे बोलतो आहे आणि ज्याच्याविषयी शोक करून येतात संबंधाने रडतो आहे. गुरुवर्य डॉक्टर बाबांनी स्वामी महाराजांच्या मित्रांचं उदाहरण सांगितलं होतं बघा. ते वाराणसी क्षेत्रामध्ये ते भेटायला गेले. त्यांनी स्वामी महाराजांना पत्र पाठवलं की मला फारच वेदना होते आहे, तुम्ही कृपया मला भेटायला या. ते झालं असं होतं की स्वामी महाराजांचे गुरुबंधू होते, त्यांचं लग्न झालं आणि त्यांची एक पत्नी मरण पावली. कालांतराने वर्ष 6 महिन्यामध्ये दुसरं लग्न केलं, तीही पत्नी मरण पावली. आणि मग त्यांना फारच वेदना होऊ लागल्या, दुःख होऊ लागलं. वियोग झाला तर दुःख होतच असतं. बरं ते हुशार खूप होते, विद्वान होते. स्वामी महाराज भेटायला गेले आणि मग स्वामी महाराजांनी सांत्वन केलं, अरे हे प्रवाह रूपाने सृष्टी अनादी आहे, संयोग झाला की प्रारब्धाने वियोग होत असतो, यामध्ये रडण्याचं काय कारण? ज्या जीवाचं जेवढं प्रारब्ध असेल तेवढंच प्रारब्ध घेऊन तो या ठिकाणी जगत असतो. प्रारब्ध संपलं की तो सोडून जात असतो. एकतर तो सोडतो नाहीतर आपण त्याला सोडत असतो. हे सगळ्यांचं प्रारब्ध आहे, याला कोणी थांबवू शकत नाही. काही गोष्टीमध्ये आपण एकत्र राहू शकतो पण मृत्यूमध्ये आपण एकत्र राहू शकत नाही. हा सर्वांचा मृत्यू जर एकत्र ठरला असेल तर मग काही अडचण नाही, तसंही होऊ शकतं ना, एकत्रच येतातही जातात असं येऊ शकतं. शोक करण्याला काय कारण आहे? मग स्वामी महाराजांनी समजावून सांगितलं प्रक्रियेच्या माध्यमातून की ते शांत व्हायचे. पुन्हा 1 तासभर गेला की रडायला प्रारंभ करायचे. स्वामी महाराज भोजनाकरता बसले आणि ते भोजन करता करता त्यांना आपल्या पत्नीची आठवण झाली. त्याने बघा ना म्हणे, आज जर ती असती तर तिने तुम्हाला वाढलं असतं, बघा जेवण वाढलं असतं की नाही. आणि पुन्हा रडायला प्रारंभ केला. स्वामी महाराज म्हणले ती असते तर आत्ताच अर्ध्या तासापूर्वी सांगितलं, त्यांनी पण मान्य केलं मी आता रडणार नाही. जेवायला बसले की आठवण झाली. स्वामी महाराजांनी असं म्हणतात तात्यांना सांगितलं, तात्या माचीस घेऊन या म्हणे. आगगाडीच म्हणतात का ते घेऊन या. गाडी नाही, आगगाडी म्हणलं रेल्वे येईल, हा काडी पेटी, माचीस घेऊन या. आणि ते म्हणे कशा करता? काही नाही म्हणे, एवढं मोठं ग्रंथालय भरलेलं आहे आणि एवढं मोठं ग्रंथालय असतानासुद्धा जर एखाद्या विषयाचा वियोग झाला तर तुमचा शोक निवारण होत नसेल तर हे ग्रंथ करायचे काय? या सगळ्या ग्रंथाला काडी लावायची म्हणे. स्वामी महाराज आवेशाने बोलले ना, एवढे मोठे ग्रंथ तुमच्याकडं असतानाही, विचारी असतानाही तुम्ही आडाणी पुरुषाप्रमाणे रडतात, मग ग्रंथ ठेवायचे तरी कशाला? ऐसी विद्या कशा, जी शांती चित्ताला देत नसेल तर अशी विद्या काय कामाची? त्यांच्या लक्षात आलं ते विचारीच होते. कधी कधी शांततेत सांगितलं तर माणसं जास्त रडतात आणि क्रोधाने सांगितलं की मग शांत होतात. म्हणून सरोष बोल आदरील, मूर्खपणे नेनसी, मूर्ख असल्यामुळे तुला हे लक्षात येत नाही. न चिंतावे ते चिंतेसी. त्यांनी स्वामींना सांगितलं, स्वामी आता मी परत रडणार नाही. आणि खरंच ते रडलेच नाही. आता ते रडले म्हणून त्यांच्यावर हसण्याचं काही कारण नाही. त्यातून बोध आपण घ्यायचा, आपण किती वेळा रडतो आहे. विचारी माणसं लीला करून दाखवतात, ते परत कधीच आयुष्यभर रडले नाही. अर्जुना तसं तुझं पण आहे. परी मूर्खपणे नेनसी, ज्याचं चिंतन करू नये ते चिंतन करतो आहे. काय चिंतन करतो आहे? श्रेयो भोक्तुम भैक्षमपी इह लोके, भिक्षा मागता भले. क्षत्रियाने भिक्षा मागितली पाहिजे का? भिक्षा मागण्याचा विचार करतो. क्षत्रियाला पाप लागत नाही युद्धामध्ये, नाही आम्हाला पाप होईल, तुझा मला वियोग प्राप्त होईल, मग आमचं काय राहील? ज्यांना मारण्याची आम्ही इच्छा करत नाही, तत्संबंधाने आम्हाला जगावंसं वाटत नाही. न चिंतावे ते चिंतेसी, ज्याचं चिंतन मनाने करू नये तत्संबंधाने चिंतन करतो आहे. आणि एवढ्यावर थांबत नाही, चांगल्या प्रकारचं प्रवचनही करतो आहे. आणि तो चिन्हिते सांगशी आम्हा प्रती, आमच्या समोर कमीत कमी एवढा तरी विचार केला पाहिजे, आपण सांगतोय कोणासमोर. कधी कधी माणसं हे लक्षात येत नाही बरं. जे नवीन कीर्तनकार असतात ना विद्यार्थी, त्याने ते घाटामध्ये डोंगरामध्ये जाऊन घोकलेलं असतं
कीर्तन आणि मग त्याला ते समोर कोण बसलेलं हे काही आठवत नाही. धाड 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 असे बंदुकीच्या गोळ्या चालाव्या इतकं तो वजनात कीर्तन करतो. आणि मग कीर्तन झाल्या त्याला कळतं अरे समोरच्या माणसांचे ग्रंथच पाठ आहे, आपलं फक्त टिपणच आहे. आणि तूच नीती सांगशी आम्हा प्रती. अरे वेदाला ज्ञान देणारा परमात्मा समोर बसलेला आहे, सर्वज्ञ आहे परमात्मा. वेदातेही पडविता आद्य गुरु तू. वेदाला शिकविणारा परमात्मा समोर आहे. राजसूय यागाच्या प्रसंगाला धर्मराजाने विचारलं की पितामह यज्ञ तर सांग झाला, पण अग्रपूजा कुणाची करावी. भीष्माचार्यांनी निर्णय दिला ज्याचं वीर्य म्हणजे पराक्रम आणि विद्वत्ता चांगली आहे त्याला अग्रपूजा पहिली पूजा त्याची केली पाहिजे. भगवंताचा पराक्रम नुगडता बाळपणाची फुली. जेने मी अदानवी सृष्टी केली करी गिरी धरोणी उमानिली महेंद्र महिमा. हा भगवंताचा पराक्रम आहे. प्रथम दशीची पहाटे माझी कंसाईसी अवचटे कंसाईसी अचाटे महाधेंडी अवचटे लिलाची नाशिली. हा देवाचा पराक्रम आहे. आणि विद्वत्ता वेदाला शिकविणारा परमात्मा आहे. गुरुवारी श्री मारुती बाबा काल्याच्या कीर्तनामध्ये सांगत असतात त्या भगवंतानी फार खोड्या केल्या. यशोदा मैयाने सांगितलं आता तू इथं राहायचं नाही, शिक्षण घ्यायचं. काही शिकतो का नाही म्हणे, कासाच ठोंब्या राहतो. आणि काय शिकायचं, अरे वेद वगैरे काहीतरी शिकलं पाहिजे की नाही. नुसता फेटा बांधल्यावर शोभा येत नाही, फेट्याच्या आतही काही असलं पाहिजे की नाही, त्या डोक्यामध्ये पण काही असावं. नुसत्या फेट्याने कुठं शोभा येते का, असाच ठोंब्या राहतो. अरे वेद वगैरे काहीतरी शिकलं पाहिजे. भगवान म्हणतात त्या वेदाला विचार आई, वेदाला शिकविणारा मी आहे, वेद आपला विद्यार्थी. असं कधी झालं का, विद्यार्थी कुठं गुरुजीला शिकवत असतो का. हे बाबांचं वाक्य आहे. म्हणजे भगवंताची विद्वत्ता आहे, भगवंताचा पराक्रम आहे. अग्रपूजा देवाची झाली आणि त्याला जास्त काही कालावधी झाला नाही. म्हणजे भीष्माचार्यांनी सांगितलं की भगवंतासारखा जाणकार ज्ञानी कुणी नाही. हे अर्जुनाने पण त्या काळात ऐकलं की नाही. आणि त्या ज्ञानी पुरुषासमोर अर्जुनजी काय सांगता, गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम वैक्षमपी हलोके हत्वार्थ कामांसु गुरुनी हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. सांगतात की नाही, ज्ञान सांगतात. कुलक्षयी प्रणशंती कुलधर्माः सनातनाः नरके नियतम वासो. तूची नीती सांगशी, तूच आम्हाला नीतीच्या गोष्टी सांगतो आम्हा प्रती, पण तुझं हे सांगणं मूर्खपणातलं आहे, विवेकी पुरुषाप्रमाणे नाही. मग विवेकी पुरुषाचं लक्षण काय, शेवटच्या ओळीमध्ये सांगितलं. देखे पहा अर्जुना, विवेकी जे होती ते दोहितीही न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणवून या. शहाणी माणसं जन्माला आणि मरणाला फार महत्त्व देत नाही आणि फार महत्त्व देऊ नये. जन्माला आणि मरणाला एवढं महत्त्व देऊ नये. महत्त्व कशाला द्यावं, मधल्या काळाला. जन्म आणि मरण यांचा मधला जो कालावधी आहे ना, जीवन ज्याला आपण म्हणतो, ते जीवन आपण जगलो कसं याच्यावर आपली भावी जन्मातली गती ठरणार आहे. म्हणून जन्म कुठं झाला यालाही फार महत्त्व नाही आणि मृत्यू कसा आला यालाही खऱ्या अध्यात्मामध्ये जास्त महत्त्व नाही. बरं, एखादा महात्मा ज्ञानी जर असेल ना, तर तो चांडालाच्या घरात मृत पावला काय, स्मशानामध्ये मृत पावला, प्रवासामध्ये गेला काय, किंवा दवाखान्यामध्ये मृत्यूला प्राप्त झाला, जमिनीवर गडबडा लोळत असताना मृत्यूला प्राप्त झाला, तर पंचदशीकार त्याला फार महत्त्व देत नाही. बघा, निरोग उपविष्टो वा रुग्णो वा विलुठन भूमी मूर्छितो वा त्यजत्वेष प्राणान भ्रांतीर न सर्वथा. कारण ज्याने स्वतःच्या देहाच्या बाबतीमध्ये मी देह आहे या भावनेलाच तो विसरला आहे, तर मग तो देह कोणत्या काळामध्ये पडला, कोणत्या देशामध्ये पडला याचा तो विचारच करत नाही. आता शरीराची तयाची आठाई आडनावही उरले नाही, तरी कोणी काळी काही निमित्ते पाहे पा. शरीराचं आडनाव ज्याच्या ठिकाणी उरलं नाही, शरीर सोडूनच दिलं आहे त्याने जिवंत असतानाच. मरणा येलीचकडे मच मिळवणी गेले पुढे, ते मरणी आणखीकडे जातील केवी. जिवंत असताना जो देहाला विसरलेला आहे, देहाचा आणि त्याचा संबंध तुटलेला आहे. जिवंत असतानाच. बरं, जीवनापी जिवंत असताना ज्याने देहाचा संबंध तोडलेला आहे, मग आता तो देह कोणत्या देशात कोणत्या काळामध्ये पडला आहे
याला फार महत्त्व नाही, याला महत्त्व आपण देतो. काही काही माणसं म्हणतात बघा ना म्हणे आयुष्यभर त्याने वाईट कर्म केलं आणि एकादशीला मृत्यू आला हो. असं नाही. वाईट कर्म आयुष्यभर जरी केलं आणि एकादशीला जरी तो मृत पावला तर त्याला विष्णूदूत नाही घ्यायला येत. यमदूत म्हणतात ही गिऱ्हाईक आमचं आहे, हे चुकून एकादशीला गेलं, एकादशीमुळे फार झालं तर त्याला शिक्षा कमी होईल, पण त्याचा मुक्काम यमपुरीतला चुकणार नाही. 8वा अध्याय तुम्ही वाचा, त्यामध्ये लक्षात येईल. आणि एखादा व्यक्ती आयुष्यभर चांगले कर्म करतो आणि त्याचा मृत्यू अकस्मात विचित्र पद्धतीनं होतो. माणसं म्हणतात बघा ना देवाच्या दरबारात न्यायच नाही, आयुष्यभर परमार्थ केला आणि त्याचं अरे हे नाही, हे प्रारब्ध त्याचं नाही आहे, त्याच्या देहाचं आहे. देहाचं प्रारब्ध त्याच्यावर थोपू नका, कारण तो देहापेक्षा वेगळा आहे. सांडोनी अंगीची खोळी सरपरी गालिया पाताळी, ती त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. म्हणून जन्म आणि मरणाला महत्त्व आपण देतो आहे. पण खऱ्या अध्यात्मामध्ये विचार केला, निरोग असताना, बसलेला असताना, मूर्छित अवस्थेमध्ये कधीकधी एखादा व्यक्ती कोमामध्ये जातो ना, व्यवहारामध्ये आपल्याला अनुभवाला येते, त्याला मूर्छा अवस्था म्हणतात. प्रदीर्घ मूर्छा अवस्था आहे. पण मूर्छित अवस्था येण्याच्या अगोदर जो अंतिम क्षण होता, त्या क्षणामध्ये त्याचा जो विचार होता ती त्याची अंतिम गती आहे. एखाद्या महापुरुषाला भगवंताचं स्मरण झालं आणि एका क्षणानंतर स्मरण होता होता त्याला जर मूर्छा अवस्था प्राप्त झाली तर त्याची मूर्छा ही मानली जात नाही. त्याच्या मूर्छेच्या अगोदर त्याला जे स्मरण झालं तो त्याचा अंतिम क्षण मानला जातो. मूर्छितो वा, किंवा तो जमिनीवर गडबडाला लोळत असेल वेदना झाल्यामुळे, कसाही त्याचा मृत्यू आला तर प्राणान भ्रांतीर्न सर्वथा, म्हणजे खरे विचारवंत असतात ना त्याला विवेकी असं म्हणतात. विवेकी कोण आहे? ज्याला विवेक प्राप्त झाला तो विवेकी आहे. आणि विवेक कुठं प्राप्त होतो? संत तेथे विवेका असणे की जी. संतांच्या जवळ बाकीच्या गोष्टी प्राप्त करून घेण्याची अपेक्षा करू नये. बघा, जर करत असेल तर आपण कल्पतरूच्या खाली बसून आज आपल्याला भिक्षा चांगली मिळावी अशी अपेक्षा करण्यासारखं आहे. जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये देतसे गाठी, मग निदैवनी घे किरटी दैन्याचे करू. एखाद्या मनुष्याने कल्पवृक्षाच्या तळाखाली बसावं आणि तिथं बसल्यानंतर आपल्या फाटक्या वस्त्राला गाठ मारावी आणि म्हणावी की अपेक्षा करावी की मला 2-4 घरी का होईना आज चांगल्या प्रकारची भिक्षा मिळावी. अरे बसला आहे कल्पतरू खाली, मागायचं तर कल्पतरूलाच माग की. पण जसा हा प्रकार घडावा तसा आपण सद्ग्रंथाचं अध्ययन करतो आहे आणि विचार काय करतो आहे, माझी व्यावहारिक प्रगती झाली पाहिजे, लोकांच्या म्हणजे मी माहिती झालो पाहिजे, प्रसिद्धी झाली पाहिजे, जिथंही कुठं गेलो की आदराने मला मान मिळाला पाहिजे. सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैवयत क्रियते तदिह प्रोक्तम राजसम चलम अध्रुवम. हे तपाची अपेक्षा आहे का नाही? त्रिभुवनीच्या सन्माना नवसावे ठाया आना, धुरेची आसना भोजना लागी, असं म्हणतो की नाही? ही अपेक्षा करणं म्हणजे शुल्लक फळाची अपेक्षा आहे. आपल्याला ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, श्रवण झालं की एकच अपेक्षा करावी, विवेक प्राप्त व्हावा. ज्ञानोबारे सुद्धा म्हणतात ना, फिटो विवेकाची वाणी. वाणी म्हणजे उणीवर, विवेकाची उणीव आहे जगतामध्ये. सध्याला लोकांकडे धनाची कमी नाही आहे, बाकी कोणत्याही पदार्थांची कमी नाही आहे. जुन्या काळामध्ये होती अपेक्षा काय खावं, कारण धान्य मिळत नव्हतं. आता ते काय गेलं आणि समोर काय आलं, काय काय खावं, इतके पर्याय उपलब्ध आहे. व्यवहारामध्ये सांगून जाऊ तुम्हाला, काही काही लोक लग्न सोहळा करतात ना, म्हणजे खरे तर 2च सोहळे आहे पण मध्यंतरी आपण करतो. शरीराची या गावा जन्म मृत्यू, देहाची या गावा आली या जन्म मृत्यूची या सोहळे या, ना म्हणू नये धनंजयाची या परी. आणि मधला विवाहाचा सोहळा. पण त्या विवाहामध्ये जास्त करून विचाराला महत्त्व नसतं. आपल्या जवळच्या नातेवाईकांनी लग्न किती थाटात केलं त्यापेक्षा राहा एक पाऊल पुढे. आपण त्याची असणारीची काही मान्यता आहे. लोक म्हणतात ना लग्न खूप चांगलं केलं, बरं चांगलं म्हणजे मिष्टान्न मी तरी जाना, हा बाकीच्या काय घेणं आहे, जेवण चांगलं केलं म्हणजे लग्न चांगलं झालं अशी मान्यता असते त्यांची. आणि मग त्याला असं वाटतं जशा आपल्या नातेवाईकांच्या लग्नाचं लोक कौतुक करतात की नाही तसं आपलंही कौतुक झालं पाहिजे. मग कर्ज का काढणं होईना,
मग असे लोक व्यवहार करतात की नाही? सध्याला लोक श्रीमंती दाखवतात, हप्ते नाही सांगत, आपल्यावरचं कर्ज नाही सांगत, फक्त श्रीमंती दाखवतात. बघा, स्टेटस सिम्बॉल म्हणतात त्याला, फक्त दाखवायचं आहे. आणि मग त्या लग्न सोहळ्यामध्ये विरोधी पदार्थ किती आहे काय विचार आहे त्याचा? फक्त नासाडी होऊन जाते, फक्त बाकी काही त्याचा विचार करत नाही. व्यवहारातले माणसं हे जसं घडावं, जसं घडतात की नासाडी केली जाते, विचार नाही त्याच्यामध्ये. तसं व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला विवेक प्राप्त झाला पाहिजे. म्हणून जुन्या काळामध्ये काय खावं याची अडचण होती. आज आपण एखाद्या लग्न सोहळ्याला गेलो तर आपल्यालाच प्रश्न पडतो, आता काय काय खावं. सगळे पदार्थ असतात, गोड पदार्थाचे अनेक प्रकार, तिखट पदार्थाचे अनेक प्रकार. लग्नाला गेला तरी तिथं नाश्ता असतो, जेवण पुन्हा सगळ्या शेवटी असतं. काही काही माणसं तर असं म्हणतात की आपण आलोच आहे ना. मग बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की लग्न संध्याकाळी 6:30ला आणि सकाळी 12 वाजता कसं काय गेले? तर तिथं लिहिलेलं असतं ना, भोजन आपल्या आगमनापर्यंत, आगमनापासून तर जाईपर्यंत. मग सगळ्याला भेटी देतात. आज अन्नाची कमी नाही, धनाची कमी नाही, उणीव कशाची आहे? विवेकाची. आणि ती उणीव कमी व्हावी फिटो विवेकाची वाणी, त्याकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे. विवेक कुठं मिळतो आहे? विवेक फक्त मिळतो आहे संतांच्या जवळ, बाकी विवेकाची प्राप्ती कुठंही होणार नाही. मग विवेकाचे प्रकार, सत्य काय आहे, मिथ्या काय आहे, सार काय, असार काय, ग्राह्य काय, त्याज्य काय, संपादन काय करावं आणि आपण टाकावं काय, याकरता आपल्या बुद्धीमध्ये निवड करण्याची जी काही वृत्ती तयार होते ना, त्या वृत्तीला विवेक असं म्हणतात. आणि विवेकामध्ये गोष्टीत मिश्रण 2 असतं, 2 प्रकारचं मिश्रण. विरुद्ध स्वभावाचे 2 पदार्थ एकत्र आले तर त्यांची निवड करण्याची जी काही शक्ती आपल्या बुद्धीमध्ये, त्या शक्तीला विवेक असं म्हणतात. पदार्थ 2 असावे, निवड करता आली पाहिजे. ज्ञानोबरांनी यासाठी निसर्गातले काही पक्षी निवडले आहेत. निसर्गातल्या प्रत्येक पक्ष्यांचा बरोबर ज्ञानोबरांनी विचार करून घेतलेला आहे. बरं, निसर्गातले 3 पक्षी आपल्यासमोर आहे. कावळा, दुसरा आहे बगळा. काय रास एकत्र आली हो, कावळा बगळा. नंतर आहे राजहंस. ज्ञानोबराय म्हणतात 2 जणाला विवेक नाही, एकाला मात्र विवेक आहे. साजूक का सडलिया, वांता का वाढिलिया, विवेक कावळ्या नाही जैसा. कावळ्याला मात्र विवेक नाही. हे अन्न वांती केलेलं आहे का ताजं पात्रावर वाढलेलं आहे, साजूक का सडलेला आहे, विवेक कावळ्या नाही जैसा. कावळ्याला मात्र हा विवेक नाही. तसा अज्ञानी पुरुषाला पण विवेक नाही ना. अंगा मनाशी रुचावे, ये तुलेने कृत्याकृत्य नाठवे, जो करणे याचीने नावे, भलतेची करी. याचा अर्थ त्याला विवेक नाही. दुसरा विवेक नाही बगळ्याला. आपण बगळ्याच्या गावामध्ये दूध आणि पाणी याचं मिश्रण एकत्र करून ठेवलं तर काय होतं? आणि बकाच्या गावी घेपे क्षीर आणि रस कलवी. तो मात्र पाणी आणि दूध एकत्रच घेतो, त्याला विवेक करता येत नाही. पण तेच मिश्रण जर आपण राजहंसाच्या समोर ठेवलं तर ज्ञानोबा याच अध्यायामध्ये म्हणतात, सलिली पय जैसे एक होणी मिनले असे, परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. राजहंसाच्या समोर दूध आणि पाण्याचं मिश्रण एकत्र करून ठेवलं की त्याच्या चोचीमध्ये असे सामर्थ्य आहे. ज्ञानोबा म्हणतात बघा, राजहंसापुढे चांचूचे आगरडे, तोडी जेवी झगडे क्षीर निराचे. क्षीर आणि नीर यांचा स्रण मिश्रण झगडा एकत्र आलेले ते आहे की ना, त्यांची निवड करणारा हा राजहंस आहे. विवेकाच्या बाबतीमध्ये राजहंस. मग विवेक कोणता आहे? देह आणि जीव एकत्र आले आहे. देह जीवाची मिळणी, जो उदय तत्सुये पाणी, तो विवेक अंतकरणी जागवी जो. म्हणून तर जेव्हा आपण तपाचे प्रकार 2 सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये 16व्या अध्यायामध्ये, परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्राण, इंद्रिय, शरीर यांची आटणी करणं त्यालाही तपच म्हणतात. आणि देह आणि जीवाचं एकत्रीकरण झालं आहे. यामध्ये देह देहाच्या ठिकाणी आणि आत्मा आत्माच्या ठिकाणी
याचा विचार करत असेल तर त्यालाही तपच म्हटलंय बरं ज्ञानोबारांनी. म्हणून जेव्हा आपण अध्यात्माचं श्रवण करतो की नाही, यस्य ज्ञानमयम तपाहा, हे श्रवण करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही, हे सुद्धा तपच आहे. म्हणून आपल्याला असं कधी कधी वाटू नये की आपण फक्त श्रवणच करतो आहे किंवा आपण एखादा ग्रंथच ऐकतो आहे, पण अजून आपल्याकडून फार मोठ्या काही तीर्थयात्रा झाल्या नाही बुवा. अरे तीर्थयात्रेतून जे तप होणार आहे तेच तप यातून सुद्धा होणार आहे. हे सगळ्या मोठं तपच आहे, त्याला विचाररूप तप असं म्हणतात. मग देह आणि जीवाचं तादात्म्य भ्रांती जी झाली आहे, याला विचार आल्याबरोबर जो त्याच्यावर पाणी सोडतो त्या विचाराला विवेक किंवा तप असं म्हणतात. आणि या तपातून काय होतं आहे, अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरतातेचे सविचार राजहंस. ज्ञानोबांनी त्याला राजहंस म्हटलंय बघा. कोणता राजहंस आहे? अनात्मवर्ग हे एक प्रकारचं नीर आहे, म्हणजे आत्मस्वरूपाला सोडून असत जड दुःखरूप सगळे पदार्थ हा अनात्म समूह आहे आणि त्या समूहाला म्हणतात पाणी. अनात्मवर्ग नीर सांडोनी त्याचा परित्याग करून आत्मरसाचे क्षीर, रस म्हणजे आनंद, आनंद स्वरूप असणारा आत्मा हेच एक प्रकारचं दूध आहे. आणि त्या दुधाचं सेवन करणारे सविचार राजहंस म्हटलंय त्याला. विचारयुक्त असणारा हा राजहंस नावाचा पक्षी हा परमार्थातला आहे. ज्याला येत आत्मा तो आत्मा याच्या ठाई, देखीचे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाही आन आहाती, याला म्हणतात विवेक. आणि संत कसे आहे? ते विवेकाचे गाव आहेत, गाव. आणि त्या गावात राहत असेल तर संत तीर्थ विवेका असणे की जी. संतांपासून आपल्याला विवेक प्राप्त होतो आणि विवेक संपन्न पुरुषाला म्हणतात विवेकी. व्यवहारातला विवेक वेगळा बरं, परमार्थातला विवेक वेगळा आहे. व्यवहारातला विवेक मनुष्य म्हणतो या व्यवहारातून फायदा काय होईल, यातून नुकसान काय होईल, हा त्याचा विवेक विचार आहे. परमार्थामध्ये तो विवेक नाही. परमार्थातला विवेक कोणता आहे? देह त्याचं स्वरूप काय आहे आणि आत्मा त्याचं स्वरूप काय आहे, मग मी नेमका कोण आहे याचा तो विचार करत असेल तर त्याला म्हणतात विवेक. आणि विचार सागरामध्ये आलं आहे बघा, सत्संगतीने आत्मा अविनाशी असं कळणं, आणि तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी आहे, चंचल आहे असं कळणं, याला म्हणतात विवेक. आणि हा विवेकच पुढे वैराग्यादी उत्तर साधनांना मूळ कारण आहे. म्हणून पहिल्यांदा अंतःकरणात काय असावा? विवेक, म्हणजे मग वैराग्य प्राप्त होतं. नुसता विवेक असेल आणि वैराग्य नसेल तर उपयोग नाही. बरं, वैराग्य पराकोटीच आहे, पण काय करावं हेच कळत नाही तर उपयोग नाही. दोन्हीसुद्धा सोबत असावे. ज्यांना हा विवेक प्राप्त झाला ते विचारवान आहे. व्यवहारामध्ये माणसं म्हणतात हे फार मोठे विचारवंत आहे बरं, यांनी काय शोध लावला? काहीच नाही. जगातल्या विनाशी पदार्थामध्ये सगळी बुद्धिमत्ता खर्च केली, ते विचारवंत नाही. त्यांच्या त्या विचारवंत शब्दात आणखीन एक शब्द ठेवायचा कारण तो विचार मातीत घालणारा आहे. रम्य समाधान कुठं देतो आहे? व्यवहारातला विचार रम्य समाधान देत नाही, परमार्थातला विवेक समाधान देतो. परमार्थातला व्यक्ती खरा विवेकी. आणि जे विवेकी होती म्हणजे जे विवेकी असतात, विचारवान किंवा विचारवंत असतात, ते दोही तेही न शोचती. ते जन्माला आणि मृत्यूला फार महत्त्व देत नाही, दोन्हीचाही ते विचार करत नाही. कारण जन्म आणि मरण हे आत्मस्वरूपाचं नाही आहे, हे स्थूल देहाचं आहे. खरं असं आहे, सूक्ष्म देहाला सुद्धा जन्म आणि मरण नाही. सूक्ष्म देहाचा जन्म कधी झाला? अनादी. मृत्यू कधी होणार आहे? ब्रह्मज्ञानाने. आपल्याला 3 शरीर असतात ना, जे डोळ्यांना दिसतं ते स्थूल आहे, याच्या आतमध्ये राहणारं 17 तत्वांचं सूक्ष्म शरीर आहे आणि यांना कारण असणारं कारण शरीर आहे. ब्रह्मज्ञान झालं की कारण शरीर म्हणजे अज्ञान त्याचा नाश होतो. त्यानंतर जे सूक्ष्म शरीर आहे 17 तत्वांचं, 5 प्राण, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी किंवा मन बुद्धी चित्त अहंकार 19 होतील. तर हे सूक्ष्म शरीर आहे. आणि जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत तेही एकच असतं, म्हणजे त्याचाही मृत्यू ब्रह्मज्ञानाशिवाय होत नाही. मग बदलतं कोणतं शरीर? फक्त डोळ्यांना जे दिसतं हे आपलं वरचं स्थूल शरीर, हे प्रत्येक जन्मात आपल्याला नवीन प्राप्त होतं
आणि प्रत्येक जन्मात आपण त्याला सोडून देत असतो. म्हणून सूक्ष्म शरीर स्थूल देहामध्ये प्रवेश करणं याला म्हणतात जन्म, आणि सूक्ष्म शरीराने स्थूल देहाला सोडणं याला म्हणतात मृत्यू. म्हणजे काय झालं थोडक्यामध्ये, स्थूल देहामध्ये प्रवेश करणं जन्म, स्थूलातून निघून जाणं मृत्यू, या दोघाचाही ते विचार नाही करत. कारण जन्म आणि मृत्यू हा स्थूल देहाचा आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. म्हणून ते दोही तीही न शोचती, दोन्ही पण गोष्टीचा ते विचार करत नाही. थोडक्यात एक तर्क सांगतो. दुसऱ्याच्या देहाचा जन्म आणि दुसऱ्याच्या देहाचा मृत्यूचा प्रसंग आपल्यावर काय परिणाम करतो. जसं ते आपण स्वतःपेक्षा वेगळं समजतो म्हणून त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही, तसं याही देहाला जर आपण आपल्यापेक्षा वेगळं समजलो तर याच्याही जन्माचा आणि याच्याही मृत्यूचा आपल्याला काहीच परिणाम होणार नाही. पण हे जे विचार करतात ते विवेकी असतात. देखे अर्जुना, तो विवेकी नाही, मूर्खपणे. आणि विवेकी जे असतात, दोही तेही न शोचती, गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः, दोही तेही न शोचती. का? जे नाम कारण, होय म्हणजे उत्पन्न होणं आणि जाय म्हणजे नष्ट होणं, जन्म आणि मृत्यू भ्रांती आहे. आणि भ्रांती असल्यामुळेच ते कोणत्याही गोष्टीचा शोकच करत नाही. भ्रमाच्या पदार्थाकरता काय शोक करायचा. समजा रज्जूवर सर्प सोडून द्या, पण रज्जूवर मोगऱ्याची माळा भासली, काय आनंद करायचा. आणि मोगऱ्याची माळा गेली निघून तर काय शोक करायचा. जन्म आणि मरणाची कल्पना अशी आहे बघा, होय जाय हे भ्रांती म्हणून या, त्यामुळे ती शोक करत नाही. आणखीन काही विचार, त्याचा विचार आपण उद्या पाहू. पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.